विशाल पाटील यांनी वसंतदादांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलंय। सांगलीमध्ये विशाल पाटील यांची भव्य रॅली आणि सभा आयोजित केली आहे। सांगलीमध्ये महाविकास आघाडीत विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे। सांगलीच्या जागेसाठी सुरुवातीपासूनच विशाल पाटील आग्रही होते, मात्र ही जागा शिवसेनेकडे म्हणजे ठाकरे गटाकडे गेली आणि त्याच्यामुळे ही बंडखोरी विशाल पाटील यांनी केली। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। स्वप्नील, कशा पद्धतीचं नियोजन असेल विशाल पाटलांच्या रॅली सभांचं आणि नेमकं कशा पद्धतीने ते ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय? नक्कीच रिद्धी, जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून ज्या सांगलीत घडामोडी घडतायत, सांगलीत जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आज ते रॅली करतायत, मोठे शक्ती प्रदर्शन करतायत। तसेच त्यांची दुपारी सभा देखील पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी आज वसंतदादा स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं आणि यानंतर ते काही वेळामध्ये गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर त्यांच्या रॅलीला सुरुवात होईल। सांगली जिल्ह्यामधील काँग्रेस प्रेमी तसेच जे वसंतदादा प्रेमी आहेत ते कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि याच रॅलीमध्ये कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत। नेमकं या रॅली सभेमध्ये विशाल पाटील काय बोलतात हे पाहणं आता औचित्याचं असणार आहे। रिद्धी, निश्चित। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।